पण जेव्हा हा रस्ता म्हणजे होत होता म्हणजे खराब होता पहिला आधी, तेव्हा मी व्हिडिओ केली होती, तेव्हा ती दुर्दशा पण दाखवली होती. परंतु आता चांगलं काम होतंय हे सुद्धा दाखवलं पाहिजे. वाईट ज्या गोष्टी आपण दाखवतो त्याचबरोबर चांगल्या गोष्टी सुद्धा दाखवल्या पाहिजेत. आणि हा रुंदीकरण पहिला रस्ता इथपर्यंत होता, हा डोंगर आहे ना, हा इथपर्यंत होता. एवढा रस्ता एवढा छोटाच असायचा, खाली पण रुंदीकरण नव्हतं आणि गाडी एकच अशी जायची नाही. वरून गाडी येण्याची भीती वाटायची, खालून जाताना पण भीती वाटायची. आता स्पष्ट इथून क्लिअर पूर्ण वरपर्यंत दिसते ते बघा. की पहिले आहे ना आमच्याकडे रिक्षावाले यायला ना कंटाळा करायचे, कारण रस्ता खराब झाला होता मध्ये. नमस्कार, शुभ सकाळ मित्रांनो. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे मी कोकणी दर्शन. मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन. आणि सकाळ सकाळ हे तिथं तो बघा उडी मारला ना तिथं. हे सगळे केळीनं वाट लावतात, नले विळ्यांचं फोडून टाकली नाही शाप. तुळस बघा कशी आहे लागली, तुळशीची झाडं मोठी झालीत आमच्या घराची इथं. आणि आज सकाळी मस्त की जरा भेळ केले, भेळ खूप दिवसांनी भेळ केले. तर हे बघा इथं या भेळ खायला. आज नाश्त्याला भेळच खाणार आहे आपण, तर खाऊया आता भेळ. भारी. छान झालंय. आता भेळ खाल्ली की डायरेक्ट दुपारी जेवायचं एकदाच. आमच्या रस्त्याचं काम चालू आहे जोरदार. गेल्या वेळी रुंदीकरण पूर्ण झालेलं आहे, त्याचे ब्लॉग आधी मी टाकलेले आहेत आपल्या चॅनलवरती. आणि आता इकडं खडीकरण चाललेलं आहे. हे बघा, खडीकरण डांबरीकरण त्याचं काम चाललेलं आहे. इकडे जोरदार काम चालू आहे. हे बघा तिकडे JCB वगैरे. पहिली खाडीची लेअर टाकली गेली खूप जाडी, त्याच्यावरती ती बसवली गेली खाली, त्याच्यावर परत माती टाकला नाही. आणि पुन्हा ती माती आता चेपण्याचं काम चालू आहे. पुन्हा माती चेपतायत असं आहे. इकडं खाली खडी चेपून माती बिती चेपलेली आहे, लेवल केलेलं आहे इकडून वरती अशी. अजून काम भरपूर आहे. हा, ते दादा सुद्धा व्हिडिओ बघतात आपल्या. इकडून बघा कशी माती बिती चेपलेली आहे इकडं खडी टाकून. किती वर्षाने आमचा रस्ता होतोय पुन्हा, भारी वाटतंय. गेल्या वेळीच रुंदीकरण वगैरे जबरदस्त झालं होतं. रुंदीकरण आता ह्याच्या रस्ता खूप आवळ होता आधी, आणि आता रुंदीकरण एवढं झालंय ना मस्त आहे की म्हणजे 2 गाड्या आरामात क्रॉस होतात. पहिल्या 2 गाड्या आरामात क्रॉस व्हायच्या नाही. हे बघा अशी ही खडी चेपतात खाली. ही जाडी खडी आहे, अशी चेपली जाते खाली आणि त्याच्यावर ही माती चेपतात. बघा ही माती चेपलेली आहे आणि बसवलेली आहे. आता ह्याच्यावर पण माती चेपतात. तिकडं पुढं खडी चेपण्याचं काम चालू आहे. पुढं खडी कशी पसरवत आहेत बघा. हे बघा व्यवस्थित लेवलनी ती पसरवली जाते. इकडं अशी पसरवली. हा जो रोलर आहे त्या रोलरने ती चेपली जाते, बसवली जाते. पहिले रोलर वेगळे असायचे खूप, म्हणजे त्याला 3 चाकं असायची, 3 चाकं. आमच्या वेळी ना 3 चाकाचे रोलर. आम्ही रस्त्याचं काम चालू इकडे जेव्हा मागे तेव्हा होतं ना काम चालू, तेव्हा खूप मजा करायचो, त्यांच्यासोबत फिरायचो वगैरे. म्हणजे ह्या लहानपणीच्या आठवणी आहेत आपल्या. आणि आता हे जसं वर्ष वाढत चालली, जसा बदल होत चालले, आता रोलर बघ कसा आलाय तो 2 चाकावाला. आणि इकडे हे रुंदीकरण करण्याचं म्हणजे हे खडी चेपण्याचं काम चालू आहे. हे रुंदीकरण पहिलंच झालेलं आहे अशा रीतीने रस्त्याचं. पहिला रस्ता एवढा होता, एवढा आहे इथपर्यंत. ही दरा आहे ना इथपर्यंत होती, इथपर्यंत अशी एकच गाडी जायची. दुसरी गाडी येताना थोडं कठीण व्हायचं. आता आरामात इझी 2 गाड्या क्रॉस होतात. या ट्रकमधून खडी आणली जाते, अशी टप्प्याटप्प्याने टाकतात आणि मग ती रुंद करतात, पसरवतात. हे मार्किंग केलेलं आहे बघा, हे चुन्याचं मार्किंग. त्या मार्किंगवरती पसरवली जाते ती खडी. आणि डांबरीकरण झालं ना एकदा, खडीकरण डांबरीकरण भारी होणार आहे, 1 नंबर. त्यानंतर सुद्धा व्लॉग आपण करूच, कारण जेव्हा हा रस्ता म्हणजे होत होता म्हणजे खराब होता पहिला आधी,
तेव्हा मी व्हिडिओ केली होती, तेव्हा ती दुर्दशा पण दाखवली होती. परंतु आता चांगलं काम होतंय हे सुद्धा दाखवलं पाहिजे. वाईट ज्या गोष्टी आपण दाखवतो त्याचबरोबर चांगल्या गोष्टी सुद्धा दाखवल्या पाहिजेत. खरंच चांगली गोष्ट आहे. आमचा रस्ता होतो एवढ्या वर्षांनी, भारी वाटतंय आज मनाला. हे मोजमापणी करतात म्हणजे मार्किंग टाकतात रस्त्यावरती. मार्किंगच्या ह्याच्यावरती ती खडी टाकली जाते बघा, अशी मार्किंग करतात रस्त्याच्या बाजूने. त्याच्यानंतर त्याच्यावरती खडी टाकली जाते बघा. त्यांच्या मेजरमेंट प्रमाणे ते घेतलं जातं असं. इकडे ब्रिजचं काम चालू आहे आणि इकडून सर्व्हिस रोड काढलाय बघा. कॉन्क्रीट टाकतात खाली पिलरसाठी ब्रिजच्या. आणि इथून एक ब्रिज जाणार आहे. इथून हा इथं मोठा पर्या होता, इथून पाणी येतं, तर इथून ब्रिज जाणार आहे असा. आणि ते ब्रिजचं काम चालू आहे. हा मेन रोड सरळ जाणार आणि हा सर्व्हिस रोड काढलाय बाजून गाड्या येण्या जाण्यासाठी. इकडून असा खाली काढलाय. जोरदार काम चालू आहे. इकडे सगळी खडी टाकलेली आहेत, इकडची खडी भरून इकडे घेऊन जातात. तर इकडे मोरीचं बांधकाम चालू आहे. इथे हे बघा, वरच्या साईडची बांधलेली आहे, खालच्या साईडची बांधतात. तिकडं मोरीचं बांधकाम इकडं आहे आणि इकडून वरतून रस्ता रुंदीकरण बघा केवढा केलेला आहे मस्त आहे की. इथून तिकडं रुंदीकरण केलेलं आहे असा एवढा हा असा. आणि इकडं मोरी बांधतात आहेत. इकडं वरती वरती मोरी बांधत जातात येथे लोक असं. आणि हा रुंदीकरण पहिला रस्ता इथपर्यंत होता. हा डोंगर आहे ना, हा इथपर्यंत होता. एवढा रस्ता एवढा छोटाच असायचा, खाली पण रुंदीकरण नव्हतं. आणि गाडी एकच अशी जायची नाही, वरून गाडी येण्याची भीती वाटायची, खालून जाताना पण भीती वाटायची. आता स्पष्ट इथून क्लिअर पूर्ण वरपर्यंत दिसते ते बघा. मस्त केला नाही आहे. चांगल्याला चांगलंच म्हटलं पाहिजे, किती काय पण म्हणा, पण भारी झालाय रस्ता. आता एक नंबर होणार. खडीकरण डांबरीकरण झालं, जबरदस्त गाडी चालवायला पण मजा होणार आहे. आणि पहिले आहे ना आमच्याकडे रिक्षावाली यायला आहे ना कंटाळा करायचे, कारण रस्ता खराब झाला होता मध्ये, आणि त्यामुळे कंटाळा करायचे रिक्षावाले यायला खाली. भाडं म्हटलं की नाही म्हणायचे. पण आत्ता रस्ता झाल्यावरती सगळे येणार खाली नक्कीच, कारण रस्ताच तसा होणार आहे कडकमध्ये. तर वरती आता धारेवरती आलोय मी, आणि इथून रस्ता हा मंजूर झालाय खाली जाण्याचा. हा बघा, जे पाटील आलेले ना या कामामध्ये अंतर्भूत बाबी प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून मंजूर झालेला आहे. आणि इथपर्यंत हा रस्ता होणार आहे खालून राई खापरेवाडी आणि आमची खापरेवाडी आणि खालगाव, इथून खाली एवढा रस्ता होणार आहे इथपर्यंत. इथेही पाटी बांधकामाची लावलेली आहे. या आजोबांना घेऊन आलो होतो. सावकाश उतरा. उतरायला होतंय काय? द्या काठी द्या इकडे. रास कसला हो, आता रस्त्यात तिथे भेटलं म्हणून थांबवलं आम्ही. सावकाश उतरा. हा, तर ही एवढी उंच नाही, आता नवीन चालत ते उंच लय आहे. जावा सावकाश. हा, मला इथपर्यंत जायचं होतं म्हणून. तर आजोबा रस्त्यात भेटले होते, तिथे थांबवलं होतं त्यांना. तिकडे चालले, तिकडे पण रस्त्याचं काम चालू आहे बघा. इकडे पण डांबरीकरण चालू आहे या साईडला. इकडे जाणार, आतमध्ये जाणार रस्ता पूर्ण डांबरीकरण होतो या इथून आतमध्ये जाणारा. किसान भवनच्या इकडे जातो हा मंगल्य हॉल त्या साईडला. ही शाळा आहे जाकादी कॉलेज, इथून जातो आतमध्ये रस्ता हा. मगाशी गेलो तेव्हा इथे खडी चेपत होते या ठिकाणी. आता बघा माती चेपला नाही. ही माती बाजूला काढून ठेवली नाही, तिकडे माती चेपतायत वरती. आता याच्यावरती ही खडीची वरती माती बिती चेपून सगळं लेवल करून झाले. आता साईड पट्टी आहे ना त्याची लेवल करतात बाजूला साईड पट्टीला.
साईड पट्टीची लेवल करून घेत आहेत. अशी माती टाकून टँक हा डंपर आलेला इथं माती घेऊन लेवल खालची पट्टी आणि वरची पट्टी सेम करतायत. ह्याच्यावरती अजून 2-3 कोट येणार आहे असं ते बोलले काल. मित्रांनो, आजचा ब्लॉग तुम्ही बघितलात, तर अशा पद्धतीने आजचा हा ब्लॉग, आजचा व्हिडिओ होता. तर तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आपला रस्ता आता काम जोरदार चालू आहे आणि कारण रस्ता व्हायच्या आधीचा सुद्धा व्हिडिओ टाकला होता आणि आता चांगली गोष्ट होते, रस्ता आपला होतोय, तर तो सुद्धा सांगितलं पाहिजे, चांगल्या गोष्टी सुद्धा दाखवल्या पाहिजेत, म्हणून आजचा हा व्हिडिओ होता. आणि खरंच भारी, आज किती वर्षाने आमचा रस्ता होतोय, भारी होतोय. सध्या गाड्या बंद असतील, थोडा त्रास करावा लागेल, परंतु नंतर गाड्या चालू होतील. आणि अशा पद्धतीने आजचा हा व्हिडिओ होता. पुढे पूर्ण कंप्लीट होईल काम तेव्हासुद्धा तुम्हाला दाखवेनच ब्लॉगमध्ये. तर अशा पद्धतीने आजचा व्हिडिओ इथंच थांबवूया. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा. असेच नवनवीन ब्लॉग व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मी कोकणी दर्शन या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन. चला तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.